प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये सलाम. प्रियांनो, माझ्याकडे एक ग्लास आहे काचेचा आणि हा आपल्याला दिसतो आहे की रिकामा आहे, हा एम्प्टी आहे. हे आहे एक प्रकारचं पात्र. एक दुसरा ग्लास आहे स्टीलचा, हा देखील आपल्याला दिसतो की हा रिकामा आहे. अजून एक पात्र आहे, एक प्लास्टिकचा एक हे आहे इथं कंटेनर, हा देखील आपल्याला दिसतो आहे की हा रिकामा आहे. आत्ताच आपण पाहिलं प्रियांनो की 3 प्रकारचे वेगवेगळे आणि असे अनेक प्रकारचे वेगवेगळे वेसल्स आहेत, भांडे आहेत. स्टीलचे असतील, ॲल्युमिनियम असेल, काचेचे असतील, प्लास्टिकचे असतील, आणि आपण आत्ताच पाहिलं की ते रिकामे आहेत. पण प्रियांनो, जर आपण पाहिलं की लहानपणापासून आपण शिकलो की जिथं काही पोकळी आहे तिथं ती जागा जी आहे ती हवा व्यापून टाकते, ती जागा हवेने भरली जाते. आपण आज पाहतो, आपण आता पाहिले की 3 वेगवेगळ्या प्रकारचे कंटेनर, पण ती जागा हवेने व्यापून टाकलेली आहे. ते रिकामे नाही, तर त्याच्यामध्ये हवा आहे. जिथं पोकळी आहे ती पोकळी हवेने व्यापली जाते, हवा त्या जागेमध्ये जाऊन बसते. प्रियांनो, या रिकाम्या भांड्याप्रमाणे काय आपल्या लाईफमध्ये काही आहे असं की जे रिकाम आहे? आपलं अंतःकरण काही रिकाम आहे? आपले विचार जर रिकामे आहेत? आपलं घर रिकाम आहे का? आपले लेकरं रिकाम आहे का? जर आपण कामाला जातो आहे, आपला बिझनेस आहे, आपली नोकरी आहे, आपण चर्चला जात आहोत, आपण रिकामे आहोत का? कोणत्या प्रकारे रिकामे? आध्यात्मिक प्रकारे. आणि प्रियांनो, जर आपण कुठं आपल्या जीवनाच्या एरियामध्ये कानाकोपऱ्यामध्ये रिकामे आहोत, तर ती जागा नक्कीच शैतान, दुष्टात्मे, आजार, रोग, विकार व्यापून टाकतील. प्रियांनो, जगातल्या गोष्टी, अंधकाराची सत्ता सगळ्या तुमच्या त्या जीवनातल्या ज्या काही जागा रिकाम्या आहेत त्या व्यापून टाकतील. आपण पाहतो प्रियांनो, अब्राहामाने त्याच्या जीवनामध्ये आज्ञापालन केलं, देवाच्या वचनाचं जे देवाने सांगितलं ते त्यांनी केलं, आणि ती जागा देवाच्या आज्ञापालनाने त्यांनी व्यापून टाकली जी रिकामी होती. आणि आपण पाहतो की त्याच्याद्वारे देवाने वंश आणि राष्ट्र आशीर्वादित केले. दुसरी गोष्ट आपण पाहतो, दावीद मेंढरे चारायला जायचा, तो काम करायचा, त्याचा बिझनेस होता, तो त्याचा खानदानी तो बिझनेस होता. आणि आपण पाहतो की मेंढरे चारत असताना, त्याचा व्यवसाय करत असताना देवाची स्तुती करणे आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालणे, त्याचा बिझनेस त्यांनी तो व्यापून टाकला की देवाच्या आत्म्याचं ऐकायचं आणि देवाची स्तुती करायची. ती जी जागा रिकामी होती त्याच्या बिझनेसची, तिथं देवाची स्तुती करणे आणि पवित्र आत्म्याद्वारे चालणे यांनी ती जागा काय केली? त्याने व्यापून टाकली. आणि ती जागा देवाने जेव्हा घेतली ती भरून आली. प्रियांनो, आपण पाहतो की नंतर त्यांनी गल्ल्याथाला पाडला, पण दावीद इस्रायलाचा राजा झाला. एकही लढाई त्याच्या जीवनामध्ये तो हरला नाही. जी जागेत पोकळी होती, दावीदाने त्याच्या स्तुतीने, देवाच्या आणि आत्म्याच्या प्रेरणेने चालून ती जागा भरून टाकली. आपण पाहतो की योसेफ जेव्हा पोटिफराच्या घरी होता, दानिएल, शद्रक, मेशक, अबेदनगो हे जेव्हा त्यांच्या नोकरीवर होते, त्या नोकरीमध्ये जी जागेत पोकळी होती, ती जी काही पोकळी होती त्या पोकळीला देवाला प्रथम स्थान देऊन ती जागा त्यांनी भरून टाकली. प्रियांनो, आणि आपण पाहतो की देवांनी त्या कामावर, त्या नोकरीवर त्यांची पोस्ट वाढवली. परमेश्वर हा विश्वासू देव आहे. प्रियांनो, त्यांच्या जी काही ती नोकरीची जागा होती तिथं प्रथम स्थान त्यांनी देवाला दिलं, त्याच्या आज्ञेला दिलं, आणि आपण पाहतो की त्यांची पोस्ट वाढलेली आहे. आपण जर पाहिलं, यहोशुआ काय म्हटलं? मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. यहोशुआने आपलं घराणं देवाला दिलं, देवाच्या सेवेसाठी दिलं. आपल्याला माहिती आहे की ठेंगणा जक्कय, त्यांनी त्याच्या घरात ख्रिस्ताला जागा दिली. पेत्राची सासू त्या घरात तापानी पडली होती, ती घरातली जागा त्यांनी ख्रिस्ताला दिली. आपण पाहतो मार्था, मरिया आणि लाजार
त्याच्या घरामध्ये ख्रिस्ताला जागा देण्यात आली प्रियांनो. आणि त्या घरातली रोगराई, आजार आणि आपण एवढंच नाही तर मरण देखील त्या घरातून निघून गेलं. आणि जिथं पाप होतं, जिथं रोग, आजार, मरण होते, तिथं तारण आलं, तिथं आरोग्य आलं आणि तिथं पुन्हा एकदा नवजीवन आलं, सार्वकालिक जीवन आलं. आपल्या घरात देवाला जागा दिली पाहिजे. आपल्याला माहिती आहे की बोआज होता, बोआजाने पण त्याच्या शेतामध्ये सर्व वेचण्यासाठी त्या रूथला जागा दिली. का? कारण नियमशास्त्रात तो नियम होता की जे उपरी आहेत, गरीब आहेत, त्यांना तुम्ही त्या शेतामध्ये जे काही पडलेलं असेल ते वेचण्यास मना करू नका. आणि बोआजाने ते जो काही सर्व होता त्या वेचण्यामध्ये रूथला ती जागा दिली, तिने अटकाव केला नाही. आणि आपण पाहतो की बोआज आणि रूथ जी इस्रायल नव्हती, ती परप्रांतीय होती, बाहेरची होती. आणि आपण पाहतो की त्या बोआज आणि रूथच्या त्या वंशातून दावीद जन्मास आला प्रियांनो. आणि पाहतो की त्या दाविदाच्या वंशामधून ख्रिस्ताचा जन्म झाला. प्रेज द लॉर्ड. का जिथं कुठं आपल्याला वाटतंय की एक पोकळी आहे, एक रिकामापण आहे, ती जागा देवाच्या वचनाने, प्रार्थनेने, आज्ञा पालनाने भरून टाका प्रियांनो. आपल्याला वाटतंय की जागा आहे, ती रिक्त आहे, तिथं पाप भरत चाललंय, ती जागा देवाला द्या, ते पाप निघून जाईल. आपल्याला वाटतंय की आपलं शरीर आहे ते रोज आणि रोज आजाराने ग्रस्त होत चाललंय. आज झाला हा आजार की दुसरा झाला की तिसरा, हे मेडिसिन झाले की ते मेडिसिन, हा डॉक्टर झाला की तो डॉक्टर, हे इन्व्हेस्टिगेशन झाले की दुसरे इन्व्हेस्टिगेशन, रिपोर्टवर रिपोर्ट चालू आहेत प्रियांनो. जर त्या जागेत ख्रिस्त नाही, तुमचं शरीर देवाला समर्पित करा, देवाला समर्पण करा. तुमच्या शरीराची जागा जी आहे, ती पोकळी आहे, ती देवाच्या सेवेने भरून काढा प्रियांनो, त्याला ती समर्पित करा. जर तुम्हाला वाटत आहे की माझा फायनान्स, माझे पैसे बाहेर चालले, टिकत नाही, सेव्ह होत नाही, जे पाहिजे ते घेता येत नाही, करता येत नाही, आज ती पोकळी जे काही आहे, दशांश द्या, पेरा, देवाच्या राज्यात पेरणी करा. ती जागा रिकामी ठेवू नका प्रियांनो. तिला देवाच्या आज्ञेने ती पोकळी भरून टाका प्रियांनो, देत चला. आणि तुम्ही पाहताल येणाऱ्या दिवसामध्ये मोठी कापणी तुम्ही कराल येशूच्या नावामध्ये. आज ही भविष्यवाणी मी करतो. जर तुम्हाला वाटतंय की आपले लेकरं हाताच्या बाहेर चाललेत, आई वडील आणि लेकरामध्ये, भाई भावांमध्ये गाठ होत चालले, पोकळी निर्माण होत चालली, आणि ती जागा सैतान घेतोय, भांडणं घेतोय, दुरात्मा घेतोय, दुरावा निर्माण होत चाललाय प्रियांनो, तर ती जागा येशूच्या प्रीतीने, जे काही क्षमा आपल्या देवाने करायला सांगितलेली आहे, त्या क्षमाशीलतेच्या जीवनाने भरून टाका प्रियांनो. आणि तुम्ही पाहतात अद्भुतरित्या तुमचे नातेसंबंध देवामध्ये मजबूत होत चाललेले आहेत. जर आपल्या घरात त्रास आहे, आपल्या घरात अशांती आहे, घरात जावंशी वाटत नाही प्रियांनो, तर दर महिन्याला तुम्ही घर प्रार्थनेसाठी समर्पित करा. प्रत्येक महिन्याला तुमच्या घरामध्ये प्रार्थना झालीच पाहिजे. देवाच्या सेवकांना बोलवा, तुमच्या मंडळीच्या पास्टरांना बोलवा, तर काही प्रेयर ग्रुप्स असतील, सेल्स असतील, काही प्रार्थना योद्धे असतील, त्यांना घरामध्ये बोलवा प्रियांनो. आणि ते घर देवाच्या महिमेने, स्तुती आराधनेने भरून टाका. घरामध्ये उपकार स्तुतीची प्रार्थना ठेवा, बोलवा, लोकांना साक्ष द्या, देवाचा गौरव करा प्रियांनो. आणि निश्चितच तुमचं घर देवाच्या या उपस्थितीने आशीर्वादाने भरून जाईल. जर तुम्ही नोकरीवर आहात, बिझनेसमध्ये आहात, ख्रिस्ताला प्रथम स्थान देत नाही, मला लाज वाटते, लाज सोडून द्या, ख्रिस्ताला प्रथम स्थान द्या, सुवार्ता सांगा. तुमचा बिझनेस असो, तुमची नोकरी असो, देवाचं वचन तुमच्या हृदयात, तुमच्या अंतःकरणात सांभाळून ठेवा, ते अंमलात आणा. इतरांना देखील ख्रिस्त गाजवा प्रियांनो. त्यांच्यासाठी प्रार्थना करा, आजारी असतील प्रार्थना करा, डिप्रेशनमध्ये असतील प्रार्थना करा, त्यांच्यासाठी दुसऱ्यांच्यासाठी प्रार्थना करा. ख्रिस्त त्यांना द्या प्रियांनो, प्रीती इतरांवर करा. आणि तुम्ही पाहताल तुमच्या कामावर तुम्ही उंच केले गेलेले आहात, तुमची पोस्ट वाढलेली आहे, तुमचा पगार हा चेंज झालेला आहे, तो वाढलेला आहे, तुमच्या बिझनेसमध्ये तुमची हाईक झालेली आहे, पर्सेंटेज जे काही आहे, तुमचे जे नफा आहे तो वाढलेला आहे. येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला दिसेल प्रियांनो. तुमच्या जीवनामध्ये जिथं कुठं तुम्हाला वाटतं आहे की मी आज रिक्त आहे, देवाच्या आराधने, उपासनेने
त्याच्या आज्ञा पालनाने, त्याच्या वचनाने, सुवार्थ सांगण्याने ती जागा भरून टाका. प्रत्येक गोष्टी देवाला समर्पित करा प्रियांनो. असे रिकामे राहू नका. रिकामे 2025 मध्ये जाताल आणि 2026 मध्ये पुन्हा रिकामे होऊनच तुम्ही प्रवेश करताल प्रियांनो. जर आपण रिकामे आहोत बिलकुल नाही. देवाचं वचन प्रियांनो त्या रिकाम्यापणाला भरून टाकलं पाहिजे. आमेन. देवाप करो. आज 31 डिसेंबर 2024 आहे प्रियांनो. कुणी रिक्त हस्ते एमटी जीवन घेऊन, एमटी फॅमिली घेऊन त्या देवाच्या राज्यामध्ये 2025 मध्ये प्रवेश करू. आजचा दिवस आहे. पश्चाताप करा, देवाला क्षमा मागा, पापांची क्षमा मागा. ज्या कोणाला तुम्ही दुखवलं असेल त्यांना क्षमा करा, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. ज्या कोणाला गरज आहे दिलं नसेल त्यांना द्या प्रियांनो. ज्या कोणाची मन दुखवली असतील त्या सगळ्या गोष्टी सोडून द्या. मागं टाका, पुढे चाला. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झालेले आहे. 2025 मध्ये आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या लेकराबाळांमध्ये, आपल्या नातेसंबंधामध्ये, आपल्या चर्चमध्ये, आपल्या कामावर, आपल्या बिझनेसमध्ये, आपल्या आर्थिक जीवनात, आपल्या शारीरिक जीवनात, आपल्या आर्थिक जीवनात प्रत्येक जागा ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आणि त्याच्या वचनाने, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरली गेली पाहिजे. देवबाप करो आणि येणारा 2025 वर्ष तुम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक नवीन अद्भुत साक्ष, आशीर्वाद घेऊन या. आपण प्रार्थना करूया. जिवंत प्रभू देवबापा, आम्ही तुमचा आभार उपकार मानतो. प्रभू येशूच्या नावाला धन्यवाद देतो. आज प्रार्थना करतो प्रभू, जे कोणी देवबापा व्हिडिओ पाहत आहे, नासरेतकर येशूच्या नावात देवबापा, जे काही जीवन त्यांचं एम्प्टी आहे, रिकामा आहे, खाली आहे, दुःखी आहे देवबापा, हो प्रभू, ऑपरेशन, डिप्रेशन आहे देवबापा, आर्थिक अडीअडचणी आहेत प्रभू, त्यांच्या शरीरात रोग आहेत, आजार आहेत, विकार आहे, आज नासरेतकर येशूच्या नावात आज्ञा करतो प्रभू, ते सर्व येशूच्या नावात निघून जाऊ द्या देवबापा. त्यांचं जीवन तुमच्या आनंदाने भरलं जाऊ द्या. त्यांचे विचार तुमच्या शांतीने भरले जाऊ द्या प्रभू परमेश्वरा. त्यांच्या घरातलं सगळं दुःख निघून जाऊ द्या येशूच्या नावामध्ये देवबापा. सगळ्या आर्थिक अडीअडचणी निघून जाओ. सगळे कर्ज येशूच्या नावामध्ये त्यांच्या जीवन सोडून निघून जाऊ दे बापा. शत्रू जो एक वाट्याने आलाय तो नासरेतकर येशूच्या नावात त्याच्या वचनाप्रमाणे 7 वाटांनी पळून जाऊ दे बापा. हालेलुया. देवाचं वचन, देवाचा आनंद आणि देवाची शांती येणाऱ्या 2025 मध्ये प्रत्येकाचं जीवन भरून टाकते बापा. थँक्यू जीसस. बापा, आम्ही सगळं गौरव तुम्हाला देतो दे बापा. ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या आत्मिक कान उघडा, आत्मिक नेत्र उघडा दे बापा. त्यांच्या अंतःकरणाला, त्यांच्या शरीराला तुमचा स्पर्श करा दे बापा. आणि सगळे रोगराई, आजार, विकार, व्याधी येशूच्या नावात निघून जाऊ दे बापा. आर्थिक गोष्टीत त्यांची वाढ हो, नोकरीमध्ये त्यांची वाढ होते, जिथं पाहिजे तिथं त्यांचा ट्रान्सफर मिळत माझ्या दे बापा. त्यांचा बिझनेस आशीर्वादित हो, त्यांचे लेकरं आशीर्वादित हो. जगातल्या घाणेरड्या गोष्टी, सगळ्या प्रकारच्या व्यसनातून त्यांच्या घरातील प्रत्येक लोक मुक्त हो माझ्या देवाला. आज हा अभिषेक ऐकणाऱ्या प्रत्येकावर उतरून येऊ दे बापा. आणि जे काही जगाचं आणि अंधकाराचं सैतानाचं जू आहे त्यांच्या मानेवरून, त्यांच्या खांद्यावरून ते तुटलं जाऊ दे बापा. आणि जे जू सोयीचं हलका आहे, जे आनंदाचं तारणाचं आहे, ते प्रभू येशू ख्रिस्ताचं जू त्यांच्या जीवनामध्ये आजपासून कार्य करू दे बापा. आमची प्रार्थना ऐकली, धन्यवाद देतो. 2025 वर्ष हे प्रत्येकासाठी आम्ही आशीर्वाद म्हणून घोषित करतो दे बापा. हे सगळं गौरव तुम्हाला देतो. मार्क 11:24 प्रमाणे आमची प्रार्थना ऐकली प्रभू, त्याचं उत्तर दिलं. धन्यवाद. धन्य तारणारा नासरेतकर जिवंत आणि सामर्थ्यशाली विजयी पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त जो होता, आहे, आम्हाला न्यायालयात लवकर येत आहे, त्या गौरवशाली येशूच्या द्वारे प्रार्थना केली तिच्या म्हणून तुम्ही ऐका. आमेन. आमेन. गॉड ब्लेस यू. देवा सगळ्यांना आशीर्वादित करो आणि 2025 वर्ष तुमच्या जीवनामध्ये पुन्हा एकदा नासरेतकर येशूच्या नावामध्ये आनंदाचं, हर्षाचं, रिअल शांतीचं, उन्नतीचं, भरभराटीचं आणि आत्मिक जीवनात उंचावणारा असेल. आमेन. गॉड ब्लेस यू. विश यू व्हेरी हॅपी न्यू इयर. आमेन.